नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे रुक्मिणीचा रुसवा. श्रीकृष्णाला 16 सहस्त्र बायका होत्या. मग एकदा काय झालं, 16 सहस्त्र बायका घेऊन श्रीकृष्ण बसले होते. मग एक एक बायको जाऊन श्रीकृष्णाला विचारत होती की कृष्णा, मी तुला कुणासारखी आवडते. मग श्रीकृष्ण एका पदार्थाचं नाव तिला सांगायचे. सुरुवातीला श्रीकृष्णांनी गोड पदार्थांची नावं सांगितली. सगळे गोड पदार्थ संपले. मग तिखट पदार्थ सुरू झाले. असे करून सगळे पदार्थ संपून गेले 16 सहस्त्र बायकांना सांगून. मग शेवटी रुक्मिण राहिली. मग रुक्मिण श्रीकृष्णाजवळ येऊन श्रीकृष्णाला लाडालाडात म्हणत होती, मी कशासारखी आवडते तुम्हाला सांगा ना. आता श्रीकृष्णाने तर सगळे पदार्थ सांगितले होते, कुठलाही पदार्थ उरला नव्हता. आता कशासारखी आवडते म्हणावं हिला. मग त्यांनी सांगितलं फक्त मीठ शिल्लक राहिलं होतं. मग श्रीकृष्णाने रुक्मिणीला म्हटले, तू मला मिठासारखी आवडतेस. मग रुक्मिणीला इतका राग आला की प्रचंड. ती रुसून एका राजवाड्यात जाऊन बसली. सगळ्यांनी समजून सांगितले, पण तिचा राग काही कमी होत नव्हता. मग शेवटी श्रीकृष्ण गेले. श्रीकृष्णांनीही खूप समजून तिला सांगितलं, पण नाही, तिचा रुसवा काही केला जातच नव्हता. मग श्रीकृष्णांनी काय केलं, एक युक्ती लढवली. त्यांनी गाव जेवण ठेवलं आणि सगळ्या गावाला जेवायला बोलवलं आणि सगळा स्वयंपाक तयार करा म्हणले. फक्त मीठ टाकायचं नाही, कुठल्याही पदार्थात मीठ टाकायचं नाही. सगळा स्वयंपाक तयार झाला. सगळी लोक जेवायला बसू लागली. एकही माणूस जेवत नव्हता, कारण त्या पदार्थामध्ये मीठच नव्हतं. बिनमिठाचं जेवण हे कोणीही जेवत नव्हतं. स्वयंपाक तसा शिल्लक होता. लोक ताटावरची उठून जात होती. मग श्रीकृष्णांनी रुक्मिणीला बोलून आणून सगळं दाखवलं की बघ, एवढा पदार्थ बनवले आहेत, एवढे लोक जेवायला आले आहेत, पण एक घाससुद्धा बिनमिठाचा कोणीही खाऊ शकत नाही. जितकं महत्त्व अन्नात मिठाला आहे, तितकंच माझ्या जीवनात तुला महत्त्व आहे आणि म्हणूनच तू मला मिठासारखी आवडतेस. मग रुक्मिणीला मिठाचे महत्त्व कळले आणि खुदकून गालात हसली आणि तिचा रुसवा कुठल्या कुठे दूर पळून गेला. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.